नमस्कार, मी राणी कासलीवाल. आपण पाहताय तर डिजिटल अहिल्यानगर. रील स्टार कोमल काळे आणि सुजित चौधर या अट्टल गुन्हेगार बंटी बबलीच्या जोडीला स्थानिक गुन्हे शाखेने मोठ्या मुद्देमालासह जेरबंद केलंय. ही चर्चा रंगात आली असतानाच आता अहिल्यानगर शहरातील रील स्टार MH16 रायडर शाहनवाज पठाण चर्चेत आलाय. मी चोर नाही, माझी बदनामी थांबवा, अशी सफाई तो आपल्या इंस्टाग्राम पेजवरून देताना पाहायला मिळतंय. दिसलो मी तुम्हाला चोर दिसलो? झोमॅटोमध्ये 200-300 रुपयापर्यंत फक्त पोटापुरतं काम करतो. एवढ्या खालच्या पातळीवर कधी जाणार नाही, ध्यानात ठेवा. माझ्यावर आहे ना लई जणांनी गेम करायचा प्रयत्न केला, पण मी त्या लोकांना बोलू राहिलो. कोणत्या? त्या लोकांना. ते जळणार आहे ना, माझ्या मित्राला फोन करून म्हणून राहिले, तुझा तो MS16 रायडर चोर आहे. अहिल्यानगर शहरात सोशल मीडियामुळे अनेक रील स्टार्स निर्माण झाले असून व्ह्यूज आणि फॉलोअर्ससाठी वादग्रस्त कंटेंट टाकण्याची स्पर्धा वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर MS16 रायडर म्हणून ओळखला जाणारा शाहनवाज पठाण राहणार मुकुंदनगर पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलाय. अलीकडेच MS16 रायडर सुजित चौधर आणि रील स्टार कोमल काळे यांना चोरीच्या गुन्ह्यात अटक झाली. या प्रकरणानंतर शहरात विविध चर्चा सुरू असतानाच शाहनवाज पठाणने सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करून मी चोर नाही, माझी बदनामी थांबवा, अशी विनंती MH16 रायडर म्हणून ओळखला जाणारा शाहनवाज पठाण राहणार मुकुंदनगर याने केली. मात्र पोलीस नोंदीनुसार त्याच्यावर कोणतीही FIR दाखल नसतानाही स्वतःहून अशी सफाई देण्यामागचा उद्देश काय, असा सवाल नागरिक उपस्थित करतायत. तर शहरात अशीही चर्चा आहे की प्रसिद्धी मिळवण्यासाठी जाणून बुजून अशा व्हिडिओंचा आधार घेतला जातोय का? कारण काही महिन्यांपूर्वी शाहनवाज पठाण संवेदनशील प्रकरणात अडकला होता. काय आवडलं? आपलं नाव काय? राहुल काय? राहुल पवार आहे का? आणि ही बघा ह्याच्यात ह्याची नाव काय सांगितले. सांगा तुमचं रिअल नाव काय? एवढं फक्त बोला, बाकी काय नका. काल समीर नाव आहे माझा. समीर सय्यद नाव आहे, बरोबर. तुम्ही एक मुस्लिम आहे, बरोबर. त्याचं नाव काय सांगितलं? पवार नाव सांगतो, याचं हिंदूंचे नाव सांगतो. जर हा झोमॅटोला काम आले आणि यांनी जर आपल्या महिलांना, हिंदू महिलांना सांगितलं माझं नाव राहुल पवार आहे, माझं शिंदे आडनाव आहे, तर आपली मुलगी हे लव झट मध्ये ट्रॅप मध्ये पडू शकते. अशा जिहादीपासून तुम्ही सावध राहा, हे फक्त मी विनंती करतो. त्यावेळी त्याने सोशल मीडियावर व्हिडिओ करून संपूर्ण हिंदू समाजाची माफी मागितली होती. आता तो पुन्हा नव्या वादाच्या भोवऱ्यात सापडल्याने नगरकरांमध्ये हास्यास्पद चर्चा रंगली आहे. सध्या चोरीच्या प्रकरणात आरोपी म्हणून फक्त कोमल काळे आणि सुजित चौधर यांची नावे आहेत. मात्र शाहनवाज पठाणचे स्वतःहून केलेले मी आरोपी नाही असे आवाहन अधिकच संशय निर्माण करणारे ठरत असल्याची चर्चा सध्या नगर शहरात रंगू लागली आहे.